Hello, this is Raul. Welcome to the series of vocabulary development, and we are dealing with vegetables vocabulary. So, without wasting much time, let's start with the video. सो वॉल किंवा सेम जे असतात त्याला आपण वॉल जे असतात त्याला आपण फ्लॅट बीन्स म्हणतो किंवा एडमामे पण म्हणतो. एडमामे किंवा फ्लॅट बीन्स. हिरव्या ज्या शेंगा असतात त्यांना आपण ग्रीन बीन्स म्हणतो. बीन्स या शब्दाचा अर्थ मुळात कुठलीही शेंगा जी असतात समजा वेगवेगळे म्हणजे शेंगा जे असतात समजा त्याला आपण बीन्स म्हणतो. BEANS. तर मग ती ग्रीन आहे म्हणून त्याला ग्रीन बीन्स म्हणतो. मोस्ट ऑफ द बीन्स आर ग्रीन ओनली. ओके, बट दिस पर्टिक्युलर ही जी आहे ज्याला आपण हे म्हणतो गवार, त्याला आपण ग्रीन बीन्स म्हणतो. मुळा जो असतो त्याला आपण रॅडिश म्हणतो. आणि मक्का जे असतो समजा आपण त्याला बेबी कॉर्न म्हणतो. आता कॉर्न म्हणजे समजा ह्याचे जे हे असतात समजा नाही काय की म्हणजे नाही काय की अ बाईट ऑर अ पीस ऑफ दॅट मक्का इज कॉल्ड कॉर्न. त्याच्यामुळेच कॉर्न आणि कॉर्नफ्लेक्स असे शब्द आहेत, पॉपकॉर्न वगैरे तसे. पंपकिनला आपण मराठीमध्ये भोपळा म्हणतो, म्हणजेच भोपळ्याला आपण इंग्लिशमध्ये पंपकिन म्हणतो. आले जे असतात समजा, आले म्हणजे घरी आले ते नाही, आले जे आपण चहामध्ये टाकत असतो त्याला आपण इंग्लिशमध्ये जिंजर म्हणतो. जिंजर गार्लिक ट्री किंवा जिंजर टी नावाचा प्रकार तुम्ही ऐकला असेल बघा. DILL डिल लीव्स. आता DILL डिल लीव्स म्हणतो त्याला, म्हणजे शेपू किंवा शापूची भाजी जी म्हणतो असतो त्याला आपण इंग्लिशमध्ये डिल लीव्स म्हणतो. आता लीव्स, लीफ म्हणजे LEAF, लीफ म्हणजे एक पत्ता, एक वचनी, आणि एक पत्ता जर असेल तर आपण त्याला लीप म्हणतो, LEAF, आणि जर अनेक जर असतील तर आपण त्याला लीव्स म्हणतो, जसे की काय LEAVES. तर मग शेपू जी असते समजा त्याला काही एकच पत्ता नसतो, त्याला बरेच हे असतात, लीफ असतात, त्याच्यामुळे त्याला लीव्स हा शब्द वापरतो. आता इंग्लिशमध्ये असं आहे की काही काही शब्दांना अनेक वचने बनवण्यासाठी शेवटचा जर शब्द जर यफ असेल तर ते यफ शब्द काढून आपण काय करतो, त्याला हे करत असतो, ES जोडत असतो. जसे की काय लीव्स. आता लीफ न म्हणता आपण काय म्हणतो, लीव्स म्हणतो. जसे की लाईफ म्हणलं की एक माणसाची लाईफ असेल तर लाईफ म्हणतो, आणि बऱ्याच लोकांच्या आयुष्याबद्दल बोलायचं असेल तर लाईव्स म्हणतो, LIVES. मग लाईफचं आपण काय केलं, लाईफ म्हणजे वन लाईफ आणि लाईव्स म्हणजे मेनी लाईफ किंवा मेनी लाईव्स इन अ वे. ओके, पुढचा जो शब्द आहे ब्रॉकोली. ब्रॉकोली. ब्रॉकोली हा भारतामध्ये जास्त प्रमाणात पिकलं जात नाही. याचा जो आहे खूप जास्त प्रमाणात कांदा, ज्याला कांद्याला आपण इंग्लिशमध्ये अनियन म्हणतो, याचं खूप जास्त प्रमाणात मिसप्रनाऊन्सिएशन होतं. लोकांना वाटतं ओ आहे म्हणून ते ओनियन असं म्हणतात, परंतु ओ या शब्दाचा अर्थ किंवा प्रोनाऊन्सिएशन जे आहे ते कधी कधी असारखं होतं. जसे की ऑब्झर्व म्हणत नाहीत, ऑब्झर्व म्हणतो. काय म्हणतो, ऑब्झर्व म्हणतो. तसंच मग ओनियन न म्हणता आपण काय म्हणतो, अनियन. काय म्हणतो, अनियन. पुढचा जो शब्द आहे तो वाटाण्याला आपण इंग्लिशमध्ये ग्रीन पीज म्हणतो, ग्रीन पीज. कढीपत्त्याला आपण इंग्लिशमध्ये करी लीव्स म्हणतो. आता इथे पण बघा लीव्ह, आता एक जर पत्ता असेल तर लीफ म्हणणार, LEAF, आणि जर अनेक क्वेश्चन असेल तर लीव्स म्हणतो. मग आता करी म्हणजे तुम्हाला माहितच आहे समजा, करी लीव्स. आणि बीटरूटला आपण इंग्लिशमध्ये म्हणजे मराठी आणि इंग्लिशमध्ये जवळपास तो सेमच आहे. फक्त एवढंच आहे की रूट म्हणजेच काय की जी गोष्ट समजा नाही की जमिनीत फुगते त्या गोष्टींसाठी आपण रूट हा शब्द वापरतो. रूट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मूळ. ओके, पुढचा जो शब्द आहे तो आहे कोथिंबीर. कोथिंबीरला आपण इंग्लिशमध्ये कोरिअँडर म्हणतो. चवळी किंवा गवार जे असतं, आता गवारला आपण ग्रीन बीन्स म्हणतो, परंतु चवळी जी असते, चवळीची शेंग जी असते समजा त्याला यार्ड लॉंग बीन म्हणतो. आता यार्ड म्हणजेच काय की पटांगण जे असतं का समजा, किंवा अंगण जे असतं त्याला आपण यार्ड म्हणतो बघा. ग्रेव यार्ड जसं नाही का म्हणत, तसं प्रांगण अंगण जसं म्हणतो त्या गोष्टीसाठी आपण यार्ड हा शब्द वापरतो. तर यार्ड लॉंग बीन म्हणजेच काय की ते असं जरा विस्तृतपणे हे असते, त्याची वेल वगैरे जे असते, त्याच्यामुळे त्याला यार्ड लॉंग बीन म्हणतो. यार्ड लॉंग बीन कशाला म्हणतो मराठीमध्ये, चवळीला. ओके, स्वीट पटेटो. आता पटेटो म्हणायचं आहे, पोटॅटो म्हणायचं नाही, हे लक्षात ठेवा. POTATO. याचं प्रोनाऊन्सिएशन काय आहे, पटेटो, स्वीट पटेटो. स्वीट पटेटो म्हणजे रताळे जे असतात समजा. आता हे पुढचा जो शब्द आहे तो एग प्लांट आणि ब्रिंजल पण म्हणतात. आता मी तुम्हाला वकॅबलरी जी आहे फ्रूटची, जी आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये डिस्कस केली, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण फ्रूट वकॅबलरी डिस्कस केली, त्याच्यामध्ये ब्रिंजलला एग प्लांट पण म्हणतो असं हे मी सांगितलंच आहे. पुढचा जो शब्द आहे काउलीफ्लावर. आता FLOWER जो आहे त्याच्यातलं जो हे आहे, डब्ल्यू आहे त्याचा उच्चार आपण जास्त प्रमाणात करत नाही.
कावली फ्लावर असं म्हणत नाही, कावली फ्लावर म्हणतो. फ्लावर, FLOWER, कावली फ्लावर. पुढचा जो शब्द आहे त्याचं पण मिसप्रोनाउन्सिएशन खूप जास्त प्रमाणात होतं. टोमॅटो असं म्हणतात, पण त्याचं प्रोनाउन्सिएशन करेक्ट कसलं आहे? टमेटो, टमेटो, टमेटो. पुढचा जो शब्द आहे तो एक लेडीज फिंगर. आता लेडीज फिंगर म्हणलं, परंतु बऱ्याच लोकांना वाटतं की लेडीज ॲपॉस्ट्रोफी एस आहे तो, परंतु पीपल मिस प्रोनाऊन्स इट, आणि किंवा ते लिहिताना पण चूक काय करतात की लेडीज वाटतं त्यांना, म्हणजे LADIES वाटतं त्यांना, लेडीज जे म्हणत असतो आपण, परंतु ते लेडीज फिंगर आहे. म्हणजेच काय की करण's बॅग, राहुल्स मोबाईल, राहुल्स चॅनल असं जसं म्हणतो का, तसंच लेडीज फिंगर असं आहे ते, म्हणजे स्त्रीचं फिंगर असं. ओके, लेडीज फिंगर, LADIES नाहीये हे लक्षात ठेवा. पुढचा जो शब्द आहे खूप जास्त प्रमाणात वापरला जातो, हरभरा. हरभऱ्याच्या झाडावर चढवणं वगैरे तशा गोष्टी तुम्ही ऐकल्याच असतील. त्याला इंग्लिशमध्ये आपण ग्रीन चिक पी म्हणतो, ग्रीन चिक पी. ओके. पुढचा जो शब्द आहे त्याला हिरवी मिरची, हिरवी जी मिरची असते त्याला आपण ग्रीन चिली म्हणतो किंवा रेड चिली. आता ग्रीन चिली जर ग्रीन असेल तर, आणि जर इफ इट इज रेड देन इट इज रेड चिली. ग्रीन चिली, रेड चिली. परत पटेटो म्हणायचं, पोटॅटो म्हणायचं नाही. पुढचा जो शब्द आहे तो राऊंड ब्रिंजल. आता वांग जे असतं त्याच्यामध्ये 2-3 प्रकार असतात, त्याच्यामध्ये हा एक आहे राऊंड ब्रिंजल. जॅकफ्रूट तुम्हाला माहितीच आहे की फणसाला आपण जॅकफ्रूट म्हणतो. पालक जे असते, समजा पालक पनीर वगैरे तसे शब्द ऐकले असेल तुम्ही, त्याला आपण इंग्लिशमध्ये स्पिनॅच म्हणतो. चेरी टोमॅटो असतात जे की पिझ्झा वगैरे मध्ये जास्त प्रमाणात वापरले जातात बघा, छोटे छोटे असतात ते, म्हणजे थोडंसं वेगळा टोमॅटो असतो तो वेगळा, त्याला आपण चेरी टोमॅटो म्हणतो. पुन्हा ॲश गॉड. आता GOURD असा जो शब्द आहे त्याचं प्रोनाऊन्सिएशन आपण गॉड करतो, गॉड, GODचं गॉड जसं करतो का, तसंच त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे की गॉड, ॲश गॉड. आता ASH या शब्दाचा मूळचा अर्थ काय होतो? ॲश म्हणजे राख, राख जे असते का, संसाराची राख लावली वगैरे जसं म्हणतो त्यानुसारच, किंवा राख जी असते का, लिटरली राख, जळून काय खाक झाल्यानंतर जी राख उरते का, त्या गोष्टीला आपण ॲश म्हणतो. काय म्हणतो? ॲश. ओके. जसं की त्याला आपण मुळात फ्लाय ॲश म्हणतो बरं का, परंतु ॲश पण म्हणतो हे लक्षात ठेवा. फ्लाय ॲश म्हणतो त्याला, कारण का ती हवेत उडून जाते, समजा नाही की राख होते आणि हवेत उडून जाते, त्याच्यासाठी फ्लाय ॲश. तोच ॲश गॉड हा शब्द आहे. किंवा विंटर मेलन, त्याला आपण मराठीमध्ये कोहळा म्हणतो, परंतु GOURDचं प्रोनाऊन्सिएशन गॉड सारखं करायचं हे लक्षात ठेवा. हे जे मोड आलेली कडधान्य जे असतात त्याला स्प्राउट्स म्हणतो किंवा स्प्राउटेड फेन्यूग्रीक. आता फेन्यूग्रीक म्हणजे मेथी. आता मेथी जी खात असतो आपण, मेथीची भाजी, त्याला आपण फेन्यूग्रीक म्हणतो. काय म्हणतो? फेन्यूग्रीक. सो मोड आलेली मेथी जी असते त्याला आपण स्प्राउटेड फेन्यूग्रीक म्हणतो. लेट्यूसला आपण मराठीमध्ये लेट्यूसच म्हणतो. पुन्हा दुधी भोपळा जो असतो त्याला आपण इंग्लिशमध्ये बॉटल गॉड म्हणतो. काय म्हणतो? बॉटल गॉड, GOURD. पुढचा जो शब्द आहे तो घेवडा जो असतो, समजा इट इज अ टाईप ऑफ बीन्स अगेन. सो ब्रॉड घेवडा म्हणजे ब्रॉड बीन्स म्हणतो घेवड्याला. घेवड्याला आपण काय म्हणतो? ब्रॉड बीन्स. मशरूमला आपण इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये जवळपास सेमच आहे, मशरूमच म्हणतो, परंतु शुद्ध मराठीमध्ये त्याला अळंबी पण म्हणतो, हे लक्षात ठेवा. पुढचा जो शब्द आहे तो फ्रेंच बीन्स. आता इट इज अ टाईप ऑफ बीन्स अगेन, त्याला फ्रेंच बीन्सच म्हणतो मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्हीमध्ये. ओके. बिकॉज आता काही हे जे आहेत व्हेजिटेबल्स जे आहेत, काही फ्रुट्स जे आहेत समजा, दे हॅव देअर ओरिजिन्स इन अदर कंट्रीज. फॉर एक्झाम्पल फ्रेंच बीन्स आहे फ्रेंच टाईप ऑफ बीन्स, म्हणजे फ्रेंच किंवा फ्रान्समध्ये जास्त प्रमाणात असतं, काही ग्रीकमध्ये असतात, त्याच्यामुळे इंग्लिशमधले जे काही नावं आहेत समजा ते जास्त करून लॅटिन, ग्रीक या भाषेतून आलेले आहेत किंवा वेगवेगळ्या भाषेतून इंग्लिशमध्ये आलेले आहेत, त्याच्यामुळे अशी नावं आहेत फ्रेंच बीन्स. आता फ्रेंच बीन्स जसं म्हणतो तसं एक इंग्लिशमध्ये पण एक इडियम आहे आता फ्रेंच या शब्दापासून. फ्रेंच बीन्सला आपण मराठीमध्ये सुद्धा फ्रेंच बीन्सच म्हणतो. आता फ्रेंच बीन्स का म्हणतो, तर बिकॉज इट इज ओरिजिनेटेड इन, इट इज मोस्टली लोकेटेड इन फ्रान्स. द नेक्स्ट वर्ड इज फेन्यूग्रीक लीव्स. अगेन लीव्सचं तुम्हाला आता कळालंच आहे की एक वचनी आणि एक वचनी कसं आहे. आता मेथी जी असते, आपण मेथीची भाजी खात असतो त्याला आपण फेन्यूग्रीक म्हणतो, फेन्यूग्रीक. चाकवत जी असते त्याला आपण अमरनाथ लीव्स म्हणतो, आणि धावपळी शेंगा जी असते त्याला आपण रनर किंवा स्ट्रिंग बीन्स म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे क्यूकंबर. आता याचं पण प्रोनाऊन्सिएशन जरा लोक चुकवतात, ह्याला क्यूकंब म्हणतो. काय? क्यूकंब, क्यूकंब. आता क्यूकंब. ओके.
सो क्युकंबर म्हणजेच काकडी. गाजरला आपण कॅरेट म्हणतो. कोलोकेशिया लीफ म्हणतो. अळू जे असतात, समजा अळूची जी पानं असतात त्याला आपण कोलोकेशिया लीफ म्हणतो. कोलोकेशिया लीफ. आता लीफ का म्हणतोय, कारण का एकच पान असतं त्याला, अँड वी आर टॉकिंग अबाउट ओनली वन पान. सो कोलोकेशिया लीफ म्हणजेच अळू. अळूची वडी वगैरे असतात बघा. आणि जर समजा गोबीचे दोन प्रकार असतात, कोबी ज्याला म्हणतो समजा, गावरान भाषेत आपण त्याला गोबीच म्हणतो समजा. तर मग कॅबेज म्हणजे असं, जे की चायनीजमध्ये जास्त प्रमाणात वापरलं जातं. आणि दुसरं जो असतं त्याला कावली फ्लावर म्हणतो. कावली फ्लावर. पुढचा जो शब्द आहे तो आहे आयव्ही गॉड. आयव्ही गॉड म्हणजे तोंडला जे असतं समजा, तोंडली जे असतात समजा, आपण त्याला तोंडला पण म्हणतो किंवा तोंडली पण म्हणतो. आता हे जास्त प्रमाणात तोंडातलं आलं वगैरे नाही काय की खाण्याचा त्रास झाला तर हे खाण्यासाठी सांगितलं जातं. तो जो असतो त्याला आयव्ही गॉड म्हणतो. GOURDचं प्रोनाऊन्सिएशन कसं करायचंय? गॉड, GOD सारखं. पुढचा जो आहे तो शब्द आहे दोडका किंवा शिराळी. त्याला आपण रिज गॉड म्हणतो. रिज गॉड. जे वेगवेगळे ज्या प्रकारचे डाळी असतात त्याला आपण लेंटिन्स म्हणतो. LALENTIL. येस, लेंटिन्स म्हणजे डाळी, म्हणजे डाळी वेगवेगळ्या प्रकारचे जे असतात त्याला आपण तसं. तर स्प्राउटेड लेंटिन्स म्हणजे मोड आलेल्या मसूर डाळी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी. कारले जे असतात त्याला बिटर गोड म्हणतो. बिटर गोड. आता कारले का तर म्हणजे बिटर का तर ते तर थोडंसं कडू लागतं, थोडंसं म्हणजे खूप जास्त कडू लागतं. सेलरी हे अजमोदा. आता हे जास्त प्रमाणात भारतात असतं की नाही, आय डोंट नो. कच्चा आंबा जो असतो समजा, ज्याची आपण मिरची घालण्यासाठी उपयोग करतो, त्याला रॉ मँगो म्हणतो. रॉ म्हणजे कच्चा. सुरणला आपण याम म्हणतो. आणि ढोबळी मिरची जी असते त्याला बेल पेपर म्हणतो. आणि कॅप्सिकम पण म्हणतो. कॅप्सिकम. आता BELL आहे, बेल. आता तो जो हे आहे वूड ॲपल, त्याला सुद्धा आपण बेल म्हणतो, मराठीमध्ये बेल म्हणतो बरं का त्याला. बेल पेपर, BELLPEPPER. आता पेपर, पेपर स्प्रे नावाचा एक प्रकार असतो बघा. पेपर स्प्रे. आता म्हणजेच काय की जर समजा कोणी जर एखाद्या लेडीजला जर कोणी जर छेडत असेल किंवा टीज करत असेल, तर मग त्याच्याकडे जे स्प्रे असतो समजा, ज्याच्यामध्ये समजा हे असतं, पेपर्स असतात. पेपर्स असतात म्हणजे काही PAPER. पेपर्स म्हणजे कागदवाला पेपर नाही. पेपर म्हणजे मिरची जी असतं समजा, मिरचीचं काही मिक्स केलेलं असं एखादं मिश्रित केलेलं हे असतं, स्प्रे असतो. आणि ते टाकल्यानंतर डोळ्यात जातं आणि मग डोळ्याची आग होते आणि मग अ वुमन कॅन सेव्ह हर सेल्फ. त्याच्यामुळे तो पेपर स्प्रे आहे. पेपर स्प्रे. PEPPER असं त्याचं स्पेलिंग आहे. पेपर स्प्रे. SPRAY. आता पेपरला काय म्हणतो मग? मिरची. आणि बेल पेपर म्हणजेच काय की ढोबळी मिरची. पुढचा जो शब्द आहे तो हळद. हळदीसाठी आपण इंग्लिशमध्ये टर्मेरिक हा शब्द वापरतो. आणि जे शेवग्याची शेंग असते त्याला आपण ड्रमस्टिक म्हणतो. आणि कांद्याची जी पात असते समजा, नुसतं जर कांदा जर असेल तर त्याला अनियन म्हणू. आणि जर कांद्याची पात जर असेल तर त्याला स्प्रिंग अनियन म्हणू. काय म्हणू? स्प्रिंग अनियन. Okay, so that's it for this video. We'll be meeting in the next video with a lot more vocabulary. Till then, stay tuned to the channel, subscribe to the channel, and click the bell icon so that you will not be missing any update. This is Rahul Pawar signing off. Thank you so much for tuning in.